निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या शिक्रापूर चाकण तळेगाव मार्गावरील वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी विरोधात बाबाजी काळे, माऊली कटके आणि सुनील शेळके या आमदारांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार। सत्ताधारी पक्षाचे आमदार माऊली कटके आणि सुनील शेळके आंदोलनात उतरले। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहत मांडला तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे नाशिक रस्त्यावरील समस्यांचा पाडा। शिक्रापूर चाकण आणि तळेगाव रस्त्यावरील वाढते अपघात आणि चाकण वाहतूक कोंडी विरोधी जन आंदोलन कृती समितीच्या आंदोलनाला दिला पाठिंबा। नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे मेटाकुटीला आलेल्या चाकणकरांनी बुधवारी शिक्रापूर चाकण तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ चाकणच्या तळेगाव चौकात फलक हाती घेत केली निदर्शनं। वाहतूक कोंडी विरोधात चाकणमधील सर्वसामान्य नागरिक एकवटले। आता थांबायचे नाही हा नारा देऊन ट्रॅफिक मुक्त चाकण निषेध आंदोलन क्रमांक 2 सुरू। यावेळी चाकण परिसरातील सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित। स्थानिक ग्रामस्थांनी आणि कृती समिती सदस्य यांनी सरकारच्या विरोधात मांडली आक्रमक भूमिका। खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची केलेली रचना ही निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाला डावलून अतिशय चुकीच्या पद्धतीने केल्याचा भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शरद बुटे पाटील यांचा आरोप। जिल्हा परिषद निवडणुका सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात कधीही अशी रचना झाली नव्हती, अशी विचित्र रचना झाल्याची शरद बुटे पाटील यांचा दावा। खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा, शहरी पट्टा आणि पूर्व पट्टा याचा कशाचाही ताळमेळ रचनेत दिसत नसल्याचेही केले स्पष्ट। आंबेठाण पंचायत समिती गण तब्बल 38 किलोमीटर लांबीचा तर काळूस जिल्हा परिषद गट 28 ते 30 किलोमीटर लांब। काळूस गटाचे एक टोक राजगुरुनगर शहराजवळ, दुसरे शेल पिंपळगाव जवळ तर तिसरे एकदम मावळ पट्ट्यात। प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि हुकुमशाहीचे होते दर्शन। शरद बुट्टे पाटील यांनी प्रशासकीय कारभारावर ठेवले बोट। वेळीच आवाज उठवला नाही तर एक दिवस खेड तालुक्याचे मोठे नुकसान होणार। शरद बुट्टे पाटील यांनी गट आणि गण रचनेवर मांडली परखड भूमिका। खरीप हंगामाचा पेरा अंतिम टप्प्यावर। एकूण सरासरी 24,593 क्षेत्रापैकी 22,623 हेक्टर म्हणजे 91.99% हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या। गळीत धान्याचा टक्का 100 पार तर तृणधान्याची 87.96% पेरणी। भाताच्या एकूण सरासरी 7,750.2 हेक्टर क्षेत्रापैकी 6,815 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली तर मका पिकाची 78.19% लागवड पूर्ण। यंदा ज्वारी बाजरीचा अजूनही पेरा शून्य आणि सूर्यफूल पेरणीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। हवामानाच्या अनुकूलतेमुळे पेरण्यांना वेग। खेड तालुक्याच्या एकूण सरासरी 42,200 हेक्टर क्षेत्रापैकी 30,322.05 क्षेत्र लागवडीखाली। तालुका कृषी विभागाची माहिती। श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासकीय विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक। खेड विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर येथील येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन आणि उपाययोजनांवर बुधवारी चर्चा। बैठकीला भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश कौदरे, खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष चव्हाण, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, भोरगिरी भीमाशंकर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, मंडल अधिकारी, तलाठी आदींची उपस्थिती। खेड तालुक्यातील BC-EBC मुलींचे शासकीय वसतिगृह राजगुरुनगर या वसतिगृहात प्रवेश घेण्याकरता खालील स्क्रीनवर दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज करून अधिकाधिक विद्यार्थिनींनी संधीचा लाभ घ्यावा। इयत्ता 8वी आणि पुढील शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, भटक्या जमाती, आदिवासी मागास प्रवर्ग, विमुक्त मागास प्रवर्ग, अपंग आणि अनाथ विद्यार्थिनींनी 17 जुलैपर्यंत तसेच 11वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेतलेल्यांनी 23 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन। अधिक माहितीसाठी BC-EBC मुलींचे शासकीय वसतिगृह राजगुरुनगर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा। गृहपाल PV आमले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आवाहन। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडल निहाय पावसाची नोंद।
आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.